नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पहिला प्रश्न आहे यशवंत मोरे मलकापूर. नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहतो, खूप छान असतात, खूप छान मार्गदर्शन मिळते आम्हाला. सर, माझा प्रश्न असा आहे की माझे लक्ष कामात अजिबात लागत नाही, पैसा टिकत नाही, नोकरी पण टिकत नाही, यासाठी उपाय सांगावा. तर मी तुम्हाला एक छोटंसं बेस्ट सोल्युशन मी तुम्हाला देतो. पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या कुलदेवतांचा जप करा. कोणत्याही देवाचा, म्हणजे जो तुम्हाला आवडतो आहे त्याचा जप करायला सुरुवात करा. यामध्ये आता एक स्पेशली माळ तुम्हाला मी दाखवतो आहे, जी सुलेमाने हकीकची माळ आहे. ही माळ तुम्ही गळ्यामध्ये धारण करा. वास्तू तथास्तु ऑफिसमधनं ऑर्डर करा, ही तुम्हाला घरपोच मिळणार आहे. ते बघा, ही माळ स्पेशल सुलेमानी हकीकची माळ तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे. ही गळ्यामध्ये धारण करायची. बेसिक फोकस वाढतो. करेक्टली कशाचा? कामावरचा असेल, तुमच्या व्यवसायातला असेल, अथवा तुम्ही ज्या ज्या गोष्टींसाठी आतुर आहात त्यावरचा फोकस तुमचा हा वाढणार आहे. करेक्ट. यानंतरनं पायराईट नावाचा हा स्टोन तुम्हाला पूजा करून कुठे ठेवायचा आहे आणि रोज याचं काय करायचं हे सगळं तुम्हाला ऑफिसमधनं सांगितलं आहे. परचेस करा. यानंतरचा नोकरी टिकत नाही, कुंडलीचं एकदा मार्गदर्शन घेऊ. सोमवार, गुरुवार, शनिवार कुंडलीचं मार्गदर्शन असतं. अभिजित मगदूम. नमस्कार सर, मॅक्स पिरामिडची माहिती सांगावी, मला घ्यायचे आहे, कसा उपयोग होतो? मॅक्स पिरामिड यंत्र जे आहे ते माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसतं इथे. हे बघा, हे जे पाठीमागं मॅक्स पिरामिड यंत्र आहे, हे मॅक्स पिरामिड यंत्राची सगळी माहिती तुम्हाला मिळेल. स्टेबिलिटीच्या दृष्टीने आहे आणि बऱ्याच वेगवेगळ्या वास्तुदोषावरती याचा उपयोग होतो, पण मार्गदर्शन घेतल्याशिवाय काहीही उपयोग नाही. त्यामुळे ऑफिस नंबरला कॉल करा, सविस्तर माहिती तुम्हाला पाठवली जाईल. कावेरी कांबळे. नमस्कार सर, मला थायरॉईडचा त्रास आहे, माझ्या पतीचेही दुखणे खूप वाढले, यासाठी उपाय ब्रेसलेट सांगावे. थायरॉईड म्हणजे थोडासा चालण्याचा प्रश्न येतो, तुम्ही चालणं वाढवा, डाएट सांभाळा. मिस्टरांनाही तुमच्या प्रॉब्लेम आहे दुखणं. घरामध्ये ईशान्य दिशा आरोग्याची दिशा आहे, उत्तर दिशा हेल्थ इम्युनिटी डायरेक्शन, इथे जर काही दोष आला तर सगळी गाडी अडू शकते, आरोग्याच्या तक्रारी होऊ शकतात. म्हणून मी तुम्हाला एक सजेस्ट करतो की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यावरती असा ब्रासचा ओम लावा, आपल्या ऑफिसमधनं मिळतो. डोअर हँगिंग नावाचं हे बेस्ट सोल्युशन आहे. माझ्या घरी, माझ्या ऑफिसमध्ये माझ्या सर्व क्लायंट रेग्युलर यूज करतात. यानंतरनं मी सजेस्ट तुम्हाला असं करीन की हे जे आत्ता एक ब्लॅक टर्मलिन नावाचं छान पेंडंट आलेलं आहे, हे पेंडंट तुम्ही गळ्यामध्ये नक्कीच धारण करा. बरोबर. यानंतर हा स्पेशल उमरा स्प्रे आहे, उमरा स्प्रे घरामध्ये सगळीकडे करा. ओम नमो भगवते वासुदेवाय जप तुमचा हा कंपल्सरी होणं गरजेचं आहे. घरातले अडगळ भंगार काढून टाका. नको त्या गोष्टींचा साठा जर ठेवला तर गडबड होऊ शकते. करेक्ट. पुढचा प्रश्न आहे कावेरी कल्पना केशवटकर. नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा हा नैऋत्य दिशेला आहे, त्यावरती उपाय काय करता येईल प्लीज सांगा. नैऋत्य दिशेचा दोष हा खूप मोठा आहे, त्यामुळे नैऋत्य दिशाचं का पश्चिम नैऋत्य का दक्षिण नैऋत्य हे आपण पाहूयात. वास्तू कन्सल्टन्सी घ्या. नुसत्या दरवाजावर उपयोग नाही. आता नैऋत्य दिशेचा दरवाजा म्हणजे एक शर्टाचं वरचं बटन चुकलं की सगळी बटणं चुकत जात आहेत. मग आपण काय करायचं आहे, आपण एकदा कन्सल्टन्सी घेऊयात. पण तुम्ही दरवाज्यावरती हे डोअर हँगिंग प्रोटेक्शनसाठी यूज करू शकता. लाल कलरचं हे मिनी स्वस्तिक वास्तू तथास्तु ऑफिसमधनं मागवा आणि मेन दरवाज्यावरती हे लावू शकता. यामध्ये पुढचा प्रश्न असा आहे सुवर्णा भालेराव. नमस्कार सर, माझा मुलगा आता 10वीला आहे, तर कोणते ब्रेसलेट वापरावे? आता हे छानपैकी ब्रेसलेट आलेलं आहे माझ्या हातात, तुम्ही बघू शकता. हे ग्रीन कलरचं ब्रेसलेट मागवा आणि मुलांच्या एज्युकेशनसाठी हा एज्युकेशन टॉवर आहे, हा ऑफिसमधनं मागवू शकता. विद्या कवच बघा, हे मुलांसाठी आहे. 3 रुद्राक्ष दिसतात तुम्हाला, 1 2 3. विद्या कवच खूप भारी इफेक्टिव्ह आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा मुलांनी वाचलीच पाहिजे. अभ्यास करताना पूर्वेला तोंड केलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याबरोबरच्या आहेत. यानंतर आहे अश्विनी साळवे. नमस्कार सर, आपले व्हिडिओ मी पाहते, खूप छान आहेत, एक खूप छान फरक पडतो आहे. माझा प्रश्न असा आहे की आमचे नातेवाईकांचे नातेसंबंध चांगले नाहीत, एकमेकांशी त्याचे काय करावे? नैऋत्य दिशा आणि वायव्य दिशा जर बिघडली तर नातेसंबंध बिघडतात. त्यामुळे सध्या तुम्ही काय करा, हा जो पायराईटचा छान ट्री आहे, हा पायराईटचा ट्री ऑफिसमधनं मागवा आणि आपल्या घरी हा ठेवा. एंट्रन्सच्या इथे तुम्हाला ठेवता येईल.
हा फायदेशीर आहे. उमरा स्प्रे स्पेशल आहे, हा देखील यूज करा, याचा फायदा भरपूर आहे. यानंतरनं आपल्याला मी तुम्हाला सजेस्ट करतो पायराईटचं ब्रेसलेट. हे तुम्ही आणि मिस्टर नक्कीच वापरा. आणि मेन जो विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला नातेसंबंध सुधारण्यासाठी हे ब्रेसलेट अतिशय सुंदर आहे, रोज क्वार्ट्सचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न असा येतो, सौरभ नवलकर. नमस्कार सर, मला रत्न धारण करायचे आणि ते कसे करू, कोणते ओरिजिनल आहे, चांगले आहे, कसे ओळखू, आपले मार्गदर्शन हवं आहे, रत्नाचा कसा उपयोग होतो हे सांगावे. एक बेसिक लक्षात घ्या की रत्न ना असं कुठूनही काही घेऊ नका, कारण रत्न म्हणजे एक पॉवर आहे, एक औषधाची गोळी आहे. तुम्हाला वास्तू तथा ऑफिसमध्ये कुंडली मार्गदर्शनसाठी नाव नोंदवायचं आहे. सोमवार आणि गुरुवार आपल्याकडे कुंडली मार्गदर्शन असतं. आता सध्या काही स्लॉट्स शनिवारचे सुद्धा आपण ओपन करतो आहे. तर फी काय, चार्जेस काय, ऑफिसमध्ये कॉल करून नाव नोंदवा. आपण पत्रिका काढून बघू की पत्रिकेद्वारे कोणता स्टोन तुम्हाला शुभ आहे आणि कोणत्या रत्नांचा वापर तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे. मी जे रत्न एकच सांगेन, धातू सांगेन, त्याची इष्टदेवता सांगेल, तुमच्या कुंडलीनुसार नक्षत्रानुसार जप सांगितला जातो, अशा अनेक गोष्टी आहेत. तर सगळं काही भरभरून मिळणार आहे. ऑफिसला कॉल करून नाव नोंदवून टाका. प्रश्न खूप आहेत कारण जगामध्ये प्रॉब्लेम भरपूर आहेत. स्मिता बोराडे, नमस्कार सर, सेफ्टिक टँक घराला लागून असेल तर चालतो का? लक्षात घ्या स्मिताताई, मी जेव्हा प्लॅन कन्सल्टन्सी केलेली आहे त्यावेळेला म्हणजे घराचं कन्सल्टन्सी केली आहे त्यावेळेला घराच्या जोत्याला तुम्ही अजिबात सेफ्टिक टँक चिटकवायची नाही. घरापासून सेफ्टिक टँक 5 ते 10 फुटावर असावी. पाण्याची टाकीसुद्धा 5 ते 10 फुटावरती असावी. यानंतरचा प्रश्न आहे भाग्यश्री मगदूम. नमस्कार सर, माझे वय 31 आहे. खूप स्थळ येत आहेत पण लग्न जुळत नाही. लग्न जमवण्यासाठी उपाय करावे. तर लग्न जमवण्यासाठी उपाय म्हणल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही काय करा, ऑफिसच्या नंबरला एकदा कॉल करा आणि कुंडलीसाठी नाव नोंदवा की सध्या तुमची काही 7.5 चालू आहे, 15 चालू आहे, लग्नाचे योग येत आहेत, लोकसमोर पण तुमच्यापर्यंत ते पोचत नाही आहे. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहून घेऊयात. आणि रत्न कुठलं धारण करायचं, लग्नाचे तुमचे योग केव्हा आहेत, लग्नाचे योग आहेत पण तुमच्यापर्यंत का पोचत आहेत, यात अडथळे काय आहेत, काही शांती आहे, काही जप आहे किंवा छोटे छोटे उपाय एकदा बघून घेऊयात. ऑफिसचा नंबर आहे 9021 राजश्री घाटे, पुणे. नमस्कार सर, मी आपले सर्व व्हिडिओ पाहते, खूप छान मार्गदर्शन मिळते, उपाय छान असतात. सर, गोल्डफिशचा उपयोग काय आहे आणि घरात कुठे ठेवावा? गोल्डफिश आहे ना तर खूप जबरदस्त काम करतो. माझ्या केबिनमध्ये तुम्हाला दिसेल, माझ्या घरीसुद्धा आहे. गोल्डफिश हा एक गुडलकचा आहे, म्हणजे माझं भाग्य माझ्याकडे यायला पाहिजे, भाग्योदयासाठी हा गुडलक छान हे आहे. ऑफिसच्या नंबरवर मागवा. असा ॲक्च्युली यूज कसा करायचा मनी अट्रॅक्शनसाठी हे तुम्हाला सांगितलं जातं. आणि याचं फेसिंग कुठे असावं, काय, खूप छोटे छोटे टेक्निक्स आहेत पण रिझल्ट देणार आहेत. तर तुम्ही ऑफिसच्या नंबरला कॉल करून हे मागवा. राकेश भाटकर, नमस्कार सर, आमच्या घराचे बांधकाम चालू आहे, आम्हाला घराला 2 दरवाजे हवे आहेत. तर 2 दरवाजे चालतात का, काही दोष लागू शकतो का? हो, दोन्हीही दरवाजे नाही चालत, एकच दरवाजा आहे. लक्षात घ्या, लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते संध्याकाळी, बरोबर आहे, आणि ती 2 दरवाजे म्हणून बघती आहे. तर या दरवाजात तुम्ही राहताय का, या दरवाजातून आत जात आहे, हे कन्फ्युजन तिला होऊन ती पुन्हा परत जाऊ शकते. तेव्हा घराला एकच दरवाजा इष्ट आहे. प्रज्ञा जोशी, नमस्कार सर, माझ्याकडे धन आकर्षण ब्रेसलेट आहे पण कसे चार्ज करावे याची माहिती द्यावी. सॅलेनाइट प्लेट घ्यावे का आणि ते कसे चार्ज करावे? ॲक्च्युली खरं जेव्हा तुम्ही माझ्याकडून म्हणजे वास्तू तथास्तूकडून तुम्ही प्रॉडक्ट घेता ना, हे प्रश्नच येत नाही. लोक कुठून तरी ऑनलाईन मागवतात, कुठून तरी डुप्लिकेट्स पण येतात. अहो, माहितीसुद्धा देत नाहीत त्याची की हे कसे वापरावे, ह्याला चार्ज कसे करावे. मग असे प्रश्न आमच्याकडे येतात. तरी सांगतो, सॅलेनाइटची प्लेट आलेली आहे छान, ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागवा. याच्याद्वारे कशी ती चार्ज करायचं हे सुद्धा सांगितलं जाईल. सॅलेनाइट हा एक प्युरिटी देणारा मस्तपैकी क्रिस्टल आहे. हा क्रिस्टल एन्हान्स करतो प्युरिटी, बरोबर. तर त्याच्याद्वारे ब्रेसलेट चार्ज करायचं असतं. आणि ब्रेसलेट चार्ज करताना काय काय करायचं हे सगळी माहिती तुम्हाला मिळणार आहे. शोभा आवळे, नमस्कार सर, माझ्या घराचा दरवाजा दक्षिण दिशेला आहे, माझ्या घरात सतत भांडणे, पैसा टिकत नाही, लहान मुलगी पण पळून गेली आहे, यावरती मार्गदर्शन करा. तर मी आता तुम्हाला एक सजेस्ट करतो की पहिल्यांदा द्वार ओम जो आम्ही आता इंट्रोड्यूस केलेला आहे, बाजारात मिळतो पण याची लांबी रुंदी एनर्जाइज केलेला आहे, मेन दरवाजावरती लावायचा आहे.
म्हणजे घराला उंबरासुद्धा गरजेचा आहे. वास्तू तथा ऑफिसमधून उंबरासुद्धा ऑर्डर करा. छानपैकी मेन डोअरला हे लावून टाका आणि तुमच्या घराचा जो हॉल आहे ते हे लक्ष्मी पिरामिड यंत्र हे हॉलमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. बरं, यामध्ये अजून एक गोष्ट मी अशी सजेस्ट करतो की घरातल्या सगळ्या लोकांना टायगर आय आणि ट्रिपल प्रोटेक्शन हे ब्रेसलेट वापरायला सांगा. यानंतरनं ही जी वैजयंती माळ आहे, ही वैजयंती माळसुद्धा पॉझिटिव्ह व्हायब्रेशनसाठी वापरता येते. घरामध्ये सगळीकडे कागदी कपामध्ये खडेमीठ ठेवा, अडगळ भंगार असेल काढून टाका. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की घराचा उंबरा सर्वात महत्त्वाचा आहे आणि एकदा आपण वास्तू कन्सल्टन्सी पण करू की काय घरामध्ये चुकलं आहे, काय दोष आहे, ज्याद्वारे आपल्याला हे व्यवस्थित बघता येऊ शकतं. पुढचा प्रश्न असा आहे, नमस्कार सर, व्यवसायामध्ये ग्रोथसाठी उपाय सांगावा. मनीषा गरड म्हणून आहेत, त्यांनी हा प्रश्न पाठवलेला आहे. व्यवसायामध्ये तुम्हाला मी व्यवसायाचं सूत्र सांगतो जे मी वापरतो. ग्राहकांना चांगली सेवा द्या, उत्तम प्रॉडक्ट तुम्ही लोकांसमोर ठेवा, जास्त मार्जिनची अपेक्षा न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रॉडक्ट कसं पोचेल हे बघा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, पायराईट नावाचं सुंदर ब्रेसलेट हे हातामध्ये वापरा. त्याचबरोबर पायराईटचा हा कासव बघा, छान टर्टल आणलेला आहे. पायराईटचा कासव हा कुठे ठेवायचा, काय करायचा, छान माहिती मिळेल. बघा, हा फुल पायराईटने भरलेला हा कासव आहे. हा धन आकर्षणासाठीच आहे. त्याचबरोबर हे जे लक्ष्मी पिरामिड आहे हे सुद्धा तुम्ही मागवा. खूप लोकांचे छान छान याच्यावरती रिझल्ट आहेत. यानंतरनं आपल्याला पैसे अट्रॅक्ट करण्यासाठी व्यवसायाच्या दृष्टीने ग्रीन ॲव्हेंचरियन स्टोन हा मागवा. रिझल्ट खूप ह्याचे जबरदस्त आहेत. तर आणि हा उंबरा स्प्रे एकदाच वापरा, रोज वापराल, एकदाच घ्या, तुम्ही वारंवार विकत घ्याल. इतका भारी हा उंबरा स्प्रे आहे. स्मेलच इतका सुंदर आहे की एनर्जी एकदम बूस्ट होऊन जाते आपली स्वतःची घराची. तर मित्रांनो, प्रॉडक्ट कसे वाटले, प्रश्न उत्तराचा कार्यक्रम कसा वाटतोय व्हिडिओमध्ये सांगा. तुमचे प्रश्न ना तुम्ही कमेंट करा कुठे, यूट्यूबवरती, म्हणजे लवकर पोहोचतील. लोक फेसबुक, इंस्टाग्राम किंवा मला व्हॉट्सअप करत बसतात, हा आमचा प्रश्नही नाही. बरं, त्याचबरोबर आता वास्तू तथास्तूचा हा ग्रुपसुद्धा आहे व्हॉट्सअपचा. त्यामुळे वास्तू तथास्तूच्या ग्रुपवरती जॉईन व्हा. लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. एक बेसिक लक्षात घ्या, 15 जूनपर्यंत स्टॉक क्लिअरन्सचा सेल सुरू आहे. म्हणजे हे प्रॉडक्ट 15 जूनपर्यंत तुम्हाला व्यवस्थित ऑफरमध्ये मिळणार आहे. कारण या सर्व प्रॉडक्टची किंमत 15 जूननंतर वाढणार आहे. कारण पेट्रोल, डिझेल, प्लास्टिक, रबर, यानंतर ऑल ट्रान्सपोर्ट, क्रिस्टल्स, या रॉ मटेरियलची कॉस्ट खूप वाढलेली आहे. त्यामुळे आम्ही आत्ताचे रेट फक्त 15 जूनपर्यंत जेवढे प्रॉडक्ट तुम्हाला खरेदी करता येतील तेवढे नक्की करा 15 जूनपर्यंत. म्हणजे किंमत वाढायच्या आत खरेदी करा, तुम्हाला त्याचा फायदा आहे. 15 जूननंतर ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगतो 999चं ब्रेसलेट हे 1200 ते 1500 रुपयाला गेलेलं असणार आहे. एक अंदाज देऊन ठेवतो आहे. त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.